तापमान वाढीमुळे कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसतोय। कोसळलेले बाजारभाव आणि तापमानाचं दुहेरी संकट हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आहे। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय, बघूया। राज्यातील पडलेल्या कांद्याच्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आणि त्यातच वातावरणातील पारा खरं तर आता 40ची पार गेल्यामुळे शेतकऱ्यावरती दुहेरी संकट आलेले आहे। साठवलेला कांदा अक्षरशः सडून खराब होताना पाहायला मिळतं। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की सणसवाडी या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ कुटुंबाने खरं तर आपल्या 10 एकर क्षेत्रामध्ये 150 टन कांदा या ठिकाणी विक्रमी उत्पन्न केलं आणि खरं तर बाजारभाव पडल्यामुळे त्यांनी तो कांदा खरं तर या ठिकाणी साठवला होता, परंतु त्यांच्यावरती या साठवणुकीमुळे खरं तर जवळपास 20 टनाचा कांदा फेकून देण्याची वेळ आलेली आपण या ठिकाणी पाहतोय की अक्षरशः कांदा गोणीतून पाणी निघत आणि या ठिकाणी कांद्याची ही अवस्था पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खरं तर मनाला कुठेतरी दुःख होताना पाहायला मिळतं आणि त्यातच आर्थिक बोजा या ठिकाणी शेतकऱ्यांवरती पाहायला मिळत आहे। परंतु उर्वरित कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मजूर लावून तो कांदा वाचवण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या आपल्या या पिकाचे 40% नुकसान होताना पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसताना पाहायला मिळतो। कॅमेरामन अतुल धोरेसह अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे। आमचा 10 एकर कांदा होता। तर 10 एकरात आम्हाला जवळजवळ 11.5 ते 12 लाख रुपये खर्च झालेला आहे। म्हणजे वावराची मेहनत, मशागत, औषध फवारणी, कांदे लागवड, कांदे काढणी, पाणी धरणी, हे जवळजवळ एवढा खर्च झालेला आहे। आणि आम्ही ते पण साठवून ठेवला होता, बाजारभावासाठी साठवून ठेवला होता। पण तो कांदा लगेच पाणी सुटल्यामुळे आम्ही परत मोलमजुरी लावून आम्ही परत निवडायला चालू केले। तरी जवळजवळ तो 40% तरी कांदा सडलेला आहे।